हॅलो 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 जोरदार टाळ्या आल्या पाहिजे जोरदार टाळ्या हेलो 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 क्या बोलते पब्लिक सोंगाड्या म्हणजे सोंगाड्या रत्नागिरी रायगड गाडी नंबर 15 भाषा सुरत बाजार रायगड मानगाव घोडशेतवाडी
बोलती अंडू गंडू समझा बैठे लाभो ने बोलते सबको बोलते अरे मोठे हिम्मत मध्ये राडा होणार तुरेवाला नाही ऐकणार तुरेवाला नाही ऐकणार एनपी तुरेवाला नाही ऐकणार एक शेर मनोरंजन म्हणजे मनोरंजन होणार आज या ठिकाणी हे मुंबई आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामध्ये जे 8 ग्रह आहेत आणि 8 ग्रहामध्ये पृथ्वी सारखा जो इतका छोटासा ग्रह आहे हा गुरु 16 पट त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन आणि त्या 29% जमिनीमध्ये 6 खंड आहेत आणि त्याच्यातील आशिया त्याच्यात 48 देश त्याच्यातला भारत त्याच्यामध्ये 36 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश त्याच्यातला महाराष्ट्र आहे का त्याच्यातला महाराष्ट्र त्याच्यातले प्रांत कोकण आणि त्याच्यातला रायगड रत्नागिरी आणि त्याच्यातली नांदणारी लोककला आज या गुजरातेत आज एका वेगळ्या आम्ही एकाच आईची लेकरं गुजरात आणि महाराष्ट्र एकच होते आता जरा वाहिलं झाले पण आज पहिल्यांदा आमच्यासारख्या शायराला या भूमीमध्ये प्रवेश दिल्यामुळे RR इव्हेंट अर्थात राजदादा थँक्यू सो मच आणि आय लव्ह यू सुरुवात करूया एक शेर घेतो आणि भरायला सुरुवात करतो शाक भाजीना मार्केटમાં મળે એને भेंडी गवार કહે છે कुठे गेले तिथे बुवा कोण आला रे आला तुरेवाला कुठे पळाला शक्तीवाला ह्याच होणार हा ऐका शाक भाजीना मार्केटમાં મળે એને भेंडी गवार खायचे मारो प्रतिस्पर्धो मारा दोस्त आज गांडाबाईचे आणि नितीन पवार कहायचे कमरे खालचा एक शब्द बोलणार नाही आया बहिणींची मान खाली जाईल असा एक शब्द बोलणार नाही प्रतिस्पर्धी शायरांना एकेरी बोलणार नाही त्यांच्या घरापर्यंत जाणार नाही तरी बारी कडकडन कशी करतो फक्त बघायचं राहायचा लांबवर मारते सुरुवात स्वागतम सुस्वागतम मोठी देवता श्री गणेश विद्या देवता शाखा माता या महाराष्ट्राचा आराध्यवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राकडे पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझी गावदेवता आई नवलाई देवी आई विठ्ठल देवी धनी देवकर लांजाचा धनी केदारले देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घेतला आणि मल्हारशाहीची स्थापना केली तो थोर सुभेदार मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये सुरुवातीला स्वराज्याची ठेंगी पेटवली स्वातंत्र्याचा विचार पेटवला तो थोर मल्हारराव आणि यशवंतराव होळकर कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी या संतांच्या मांदियाळीमध्ये संत वाळूमामा रंगदेवता जागेवाला नटेश्वर यांना नमस्कार करू मोरगादी बाबूरावले घराण्यातील भिवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बबर विशाल बाबे राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तोरेवाला शाहीर विकास लांबोरे नवलाई देवी नाथ मंडळ गुरली केंद्रे धनगरवाडा शाखा जय बजरंग बली नृत्य कलापथक पन्हाळचे खेळ माझा ढोकीपटू संदेश उपटे ढोकीपटू सिद्धार्थ वाघोडे कीबोर्डला अजित चव्हाण बेंजोला सतीशदादा साळवी आणि तो पडला रोहित टिके या सर्वांना मला समजला करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर ज्याने अनेक वर्ष या कलगीतुऱ्यामध्ये घालवली आज ज्याने श्रद्धांजली वाहिली कैलासवासी रामचंद्र घाणेकर
यांच्या सोबत अनेक कॅसेट्स अनेक कलगीतुराचे कार्यक्रम ज्यांनी केले आणि आम्ही ज्यांच्याकडे पाहून मोठे झालो ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय माननीय नितीन पवार शेठ अर्थात एनपी मानाचा मुद्रा करतो तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. आता शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल असतात आणि आजचे आमचे आयोजक आर इव्हेंट्स अर्थात राज रणपिसे दादा आणि इतर त्यांचे सहकारी त्यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमोचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. सद्गुरू बैठकीवरती आणि जी सद्गुरू बैठक रायगड जिल्ह्यातून चालते अखंड महाराष्ट्रात गेली अखंड हिंदुस्थानामध्ये. शाहीर म्हणाले की आजचा सामना रत्नागिरी रायगड आहे पण मी काय तसं मानत नाही कारण दोन्ही कला एकाच आईची लेकरं अशी आणि ती आई म्हणजे कोकण आणि त्याची दोन लेकरं रायगड रत्नागिरी आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांमध्ये राजाने आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ डोवली आणि करंगळी कापली. शिवपिंडावर त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची. मात्र स्वराज्याची राजधानी त्यांनी बांधली ती कोकणात अर्थात रायगडावरती. त्या पुण्यभूमीचा मान ठेवून कार्यक्रम करतोय. लक्ष असावं कुठं गेला शंकर माझा मासनाव दिगवाड. आता दिसणार नाही दिसणार नाही एकदा तिकडं लाईट वर चमकलं बघा कसं पटकन मग मला दिसते काय म्हणतोय लक्ष असावं. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत नाव राहिलेलं आहे की आर इव्हेंट्स आयोजित कलगीतुरा आणि त्याचे सर्व राज दादा रणपिसे रोशन दादा उतेकर आमचे खेडचे निखिल गुरव निखिल मिरगळ कोकणी युट्यूबर्स आहे वस्तात संतोष कोलापटे मनेश नाचरे आहेत गणपत लांबोरे शशिकांत मांडवे सचिन कोलापटे आणि माझ्या घोडशेतवाडीचे अनेक मंडळी. मी शाहिराकडे गेल्यानंतर माझे दोस्त झाले आहेत. अगदी तुमचं श्रीराम सेवा मंडळ हे माझं आहे. त्या सर्वांना मनाचा मुजरा करून स्तवन करतो. श्रद्धांजली मी माझ्या पहिल्या वारीत वाहिलेली आहे. शाहिराच्या मार्फत आम्ही देखील सर्वांनी मानलेली म्हणजे सादर केलेली आहे त्यांना वाहिलेली आहे. तर पुन्हा मी कार्यक्रमामध्ये वळतो वेळ झालेला आहे. धन्यवाद. अहो दूर कोकणात जोडून अनाथ दूर कोकणात जोडून अनाथ अशी धन्य माझी आहे जन्मभूमी. अशी धन्य माझी आहे जन्मभूमी. त्या हो रायगडाच्या शेजार आम्ही. अशी धन्य माझी
माझा स्वराज्याचा धनी शिवराय होता माझा स्वराज्याचा धनी शिवराय होता माझा स्वराज्याचा धनी बाबासाहेबांनी दिली आम्हा शिकवण वाजले होत्याने चमदार तळ्याचे पाणी वाजले होत्याने चमदार तळ्याचे पाणी वाजले होत्याने चमदार तळ्याचे पाणी दूर कोकणात जोडून अनाथ
प्राजक्त काष्टे यांचं म्हणणं आहे की रत्नागिरीचं गाणं झालं पाहिजे. 100% रत्नागिरीचं गाणं. माऊली 2000 रुपयाचं पारितोषिक आणले. थँक्यू सो मच डिअर मी प्राजक्त काष्टे माऊली. रोशन उतेकर आमचे मांडव्यातले खेळातले बंधू फरमाईश आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आणि म्हणणं आहे गाण्याला पवित्र बांधायचं घेतोय. आणि आमचे कृष्ण साळसकर यांचे आशीर्वाद आलेले आहेत. नवगणाचं गोंदाईचा आणि सुखानं नांदायचं गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं. भेट दिली गावदेवानं, भेट दिली गावदेवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं, सुखानं नांदायचं, गणाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं, भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं. या ठिकाणी नेराव ग्रामस्थ याचकडून माझ्या वृत्तीपटूसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आणलाय. धन्यवाद धन्यवाद. अशी जाण पाहिजे तर आता गण गोवांच्या गणाची चाल दिली पाहिजे. गोवारी चाल म्हणलं घेऊन सांगा तर फोन केलाय की बाय गौरी गणपतीच्या सणाला तू ये. आता दादागिरी करून गेले मला भिडाव म्हणा भिडाव दामोरे भिडाव भिडाव बोलले. 8 वर्षानंतर माझी बाय शक्तीवालेला आज आलेला आहे. त्या ठिकाणी आलं तर डायरेक्ट सुरतलाच आलं. आता मानगाव व्हाया निजामपूर करून थाटमाट करून एकदम पद्धतशीर सजलं गिजलं जॅकेट बिकेट घालून पण डोक्यावर पदर नाही. डोक्यावर पदर अरे शाहीर आहे शाहीर आहे. राजांच्या रायगडांमधला आणि शाहिरी बाणा जो त्या इतिहासातला आणि त्या इतिहासाची भाषा सांगणाऱ्याने मला जो 2 महिना झोप नाही. जसं अहो राज साहेबांनी जसं मला रणवीर आणि माऊलीनी बारीक डन केला शक्तीवाला ठरला कोण तर नितीन पवार. दुसऱ्या दिवसापासून मी ताक घेतला. अरे करायचं काय दररोज स्टेटस तुमची मी दाखवतो. मी आपल्या बायकोला म्हणी बायकोला आज बोललो हो जाओ छो गुजरातમાં जाओ छो आलो तर तुझा बाय नाही तर माझं म्हटलं बाय पण बुवा मला म्हणतात सोंगाड्या पण बुवा 2 मिनिटांनंतर एक पॉज घेतात बोलताना आणि धडाकेबाज पिक्चर माहिती आहे ए पोरेनो त्यातला कावट्या माकायला सेम बोलतात. तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघता बोलत राहा. 2 मिनिटं काय नितीन पवार शाहीर लांबोरे बोलते भेंडी सबको बोलते कसं ते बघित राहायचं. आंडो समजा हो गणपत लांबोरे जरा इकडे गणपत लांबोरे कुठं मला हा गण गुजरातीतच गायचं हे लवकर ये खाई गेलो. कोकणात माझं गाव ह्याला गुजरातीत कसं कोकण मारो गाव देश ना त्या देशमा मारो घर त्या गावात माझं घर कसं त्या देशमा मारो घर. आता घेतो તમે ગુજરાતી આવડે બોલાય તમારે ગુજરાતીમાં બુદ્ધિ અમે બારી કરી શકો છો નીતિન પવારજી. તમે સર છો અમારો ને તો તમારે હવે સલામ કરું છું. એક कोकणात मारो देश हो बुवा गुजरातीमध्ये वारी तुम्ही जाऊ शकता. सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा. कोकणात मारो देश कोकणमा मारो देश त्या देशमा मारो घर त्या
त्या घरमा सारू लागे बापानू मखर अरे मोठ्या मोठ्या आया वेळेची इज्जत करणं म्हणजे शक्ती तुला नाही कमरेच्या खालचा बोलणं म्हणजे शक्ती तुला नाही एखाद्याच्या घरापर्यंत जाणं म्हणजे शक्ती तुला नाही या हिंदू देवतांची दैवतांची विटंबना करणं म्हणजे कलगी तुला नाही कलगी तुला हेतूने असतो अजूनपर्यंत मी एक पण टाळी मागितलेली नाही टाळ्या मिळत आहे तुम्ही सोंगाड्या बोला मी सोंगाड्या आहे माझ्या रसिकांसाठी मी काही करू शकतो कसं म्हणतो कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर 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 कोकणात माझं गाव कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर लांबची वाकोट्याची मी आणि देवासाठी जमेल तशी करीन शोभा देवा तुझ्यासाठी जमेल तशी करीन शोभा देवा तुझ्यासाठी जमेल तशी करीन शोभा देवा तुझ्यासाठी सोडून दोन्ही कर मी ठेवले खडी साखर सोडून दोन्ही कर मी ठेवले खडी साखर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर 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 शिकारी सेवा आम्ही मानवोडा माझी प्रयत्नाला किरपेची सोड माझी प्रयत्नाला किरपेची सोड माझी प्रयत्नाला किरपेची सोड तुझे उपकार देवा थोर काय बोलू त्याच्या मोर उपकार देवा थोर काय बोलू त्याच्या मोर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोदर 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 कोकण मारो देश त्या देशमा मारो घर कोकण मारो देश त्या देशमा मारो घर त्या या घरमा सारू लागे बापानू मखर त्या या घरमा सारू लागे बापानू मखर त्या या घरमा सारू लागे बापानू मखर त्या या घरमा सारू लागे बापानू त्या या घरमा सारू लागे बापानू मखर जाग्यावर असं आहे ते सगळं लय सोपा आहे हो विकास लांबोरेला पाठलाग करायचा एवढा सोपा पेपर वाटला लांबोरे अरे दिसतो साधा भुवनच्या गडाची चाल द्यायची राहिले चाल देतात तर म्हणाले बाय गावाला ये बाहेरला ये कोण बोलतोय भाव बोलतोय म्हणजे हा गट तुझ्यावर गायला पाहिजे पण गायला शक्तीवाले बायनं तिकडनं उत्तर दिलं पाहिजे की दादा माझा असा प्रॉब्लेम आहे पहिल्या वेळी वंशाला आले गावाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माहेराला
पण गौरी गणपतीचा सण आया बहिणींचा आहे, माहेराला जाण्याचा आहे, गोडधोड खाण्याचा आहे, आई वडिलांकडून सेवा करून घेण्याचा आहे, लाड करून घेण्याचा आहे, हे सगळं मान्य. पण हा गण तुरेवाल्याचा तो भाव सांगतोय ना, बहिणी ये माहेरी, बरोबर ना. मग तो नवरा काय सांगतोय, त्याचं म्हणणं आहे की नवऱ्याला घेऊन संग ये, असं ते बोलतो. तो नवरा काय बोलतोय ऐकून घ्या, त्याची चाल चाल. कल कॉलेज बंद हो जाएगा, घेतोय कसा येऊ तुझ्या ग माहेरा, कोण पूजिल या लंबोदरा. अगं तू माहेरात जातेस, माहेरात जा, तिकडे बाप्पा आणलेला आहे. पण आमच्याकडे पण गणपती बाप्पा आणलेला आहे घरात. पण एवढा माघारी तुझा भाव आलेला आहे, तू जा. पण तू एकटी जा, मुलाबाळाला घेऊन जा, मी घरात राहतो. माझे सासूला सांग, माझे मामीला सांग, आय विल कम नेक्स्ट टाइम. अहो गाडेकर भुवनचा ना सासूला, ए लय दिवसांना मामी आलो गावा, मामी आलो गावा, झाकून द्यावा मामी आलो, लय दिवसांना मामी आलो गावा, मामी आलो गावा, खुशाल कोकणी झाकून द्यावा मामी आलो, लय दिवसांना मामी आलो गावा, मामी आलो गावा, खुशाल कोकणी झाकून द्यावा मामी आलो. चाल घ्या तुमचा, चाल घ्या भाग घ्या. जब कॉलेज कसा येऊ तुझ्या ग माहेरा, कोण पूजिल या लंबोदरा. अगं जा सवडीला तू आवडीला, घे समजून या व्यथा जरा, कोण पूजिल या लंबोदरा. चाल दिलाय, भाग दिलाय, तुमची उदारी फिटली, गवळण गातोय. भुवांची गवळण पण आहे. नेराव गावचे तुरेवाले शाहीर विनायक गोरपे माऊली यांच्याकडून नाथ मंडळाला 500 रुपये. आणि शाहीर आज तुमची बारी बघून आम्हाला आठवण आली, थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण बुवा, तुरेवाले बुवा, तुम्हाला जर काय गाडी बिडी कमी पडली किंवा काय सांगा, परमेश्वर कुमार माझा वस्ताद संतोष कलामटे, मी एडी वापरली तो, गाडी घेऊन जाऊ. पण नाच बंद पडता कामा नये, नाच बंद पडता कामा नये. आज आमचं शाहीर काय जो त्यांना दुर्बुद्धी सुचल्याने राजकारणात गेला, नाच सोहळा एवढा सोहळ्यासारखा शाहीर. आज 16 पोर नाचलंय, त्यांना किती भरून आला असेल. पोरगा पण नाचला, बापूस पण नाचला, हुर भरून आला त्यांना. आज अख्खा घोडशेतवाडी आज आनंदाने न्हावून निघालेला आहे. का ते जुने दिवस, आपण किती कॉर्पोरेट मध्ये असलो, किती फ्लॅट घेतले, 1 BHK घेतले, 4 व्हीलर घेतले, पण वाढवणारे जे फिरलेले ना, ह्याची श्रीमंती कशात. अरे म्हणून आज एवढा RR इव्हेंट सारखा तुम्ही सजवता. आणि आज सुरतेमध्ये इतका मोठा हजारोचा क्राऊड, एवढा एअर कंडिशन मध्ये पैसे देऊन तुम्ही बघायला आलात. आज रविवारचा दिवस, आज काहीतरी आपलं खाऊन, आता श्रावण आहे पण आपला खाऊन झोपायचा दिवस ना हो, तरी पण तुम्ही इतके आलात. का? तुमच्या जीन मध्ये ते आहे, तुमच्या आतमध्ये ते आहे, तुमच्या मेंदूमध्ये ते आहे. कारण तुमच्या जगण्याचा भाग तो आहे. ते बंद पाडू नका, ते बंद पाडू नका. काय म्हणतोय, अजून एक बक्षीस आलेलं आहे. हे भुवांपेक्षा जास्त बक्षीस आलं का रे? नाही, भुवांना किती आलं? मला पहिल्यांदा 2000 आले रत्नागिरी गाण्याला. मग अरे मला वाटलं सगळं रायगडवाले म्हटलं पैसे घेऊन जातील आणि मला काय नाही, पण मला जास्त भेटले, मला जास्त भेटले. हा, आपण 50-50 करूया, टेन्शन नाही. तुम्ही मेरा दोस्त आहे. जितेश गायकवाड यांच्याकडून वेदांत नाचण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. लव यू. या माझ्या लेकासाठी एकदा टाळ्या वाजवणे. माझा दुसरा पोरगा कुठे आहे बरं का? बघा इकडे पुढे, इंग्लिश मीडियम. चाल पुढं, चाल पुढं. राजा सरग्याची जोडे, इंग्लिश मीडियम. आपण म्हणतो ना की मातीतली लोककला अंडर एस्टिमेट करतात लोक, नावं ठेवतात. दोघं इंग्लिश मीडियम मध्ये टिकतात आणि फर्स्ट क्लास करतात, नटेश्वराची सेवा करतात. त्यांना काय तुम्ही पडणार नाही. नाचो, असं आहे ते सगळं. मला सोंगाने बोलते लाडा भाई. चंद्रकांत रणपिसे 500 रुपयाचं पारितोषिक आले. बघितलं, 500 शिवाय नोट नाही भेटली. चंद्रकांत रणपिसे 500 रुपये पारितोषिक. बाबूराव तांदळेकर माऊली 500 रुपये. आकाश सावळे माऊली मुंबई 200 रुपये. मुंबईचा असून 200. सुनील लक्ष्मण शेडगे माऊली
नेरव, गाव नेरव, 500 रुपयाचं पारितोषिक. अजून ते लांबून बोर आले, भावकीने काय ते दिले पैसे विषय. ठीक आहे बोल, चाल घ्या. तर म्हणतात कशी जिरवली. डोंगराच्या डोले कवयला डोंगवला. ऐका असं डोक्यावर शाकाने मस्त हात फिरवला. पण मी म्हणतो वेळी झुकेगा रे शाला. इधर से भी सटासट, इधर से भी सटासट, आपको इधर भी है, इधर भी है. मज्जाच आहे रे. ट्रेन पाहुण्याची ट्रेन ना हो, नाही तर मी दाखवलं असं नितीन पवार काय आणि विकासला वर काय. अरे मला मी ह्या गोष्टीला मी लय आवरा. एवढ्या जर टाळ्याने शिट्या असतील त्यांची मी वरात काढीन वरात. डोंगराच्या डोले कवई चांद उगवला, चांद चमकला. अरे आले बोललो ना तुम्हाला. सीताराम बोल लावा रे, 1100 रुपये पारितोषिक. म्हटलं भावकी कुठे गेली माझी. थँक्यू सो मच. या गमतीचे भाग आहे, हे मस्करीचे भाग आहेत. तर अग तुझ्या यासारख्या किती जणोना बाजूला सारल्या ग. त्या कृष्ण बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, गवळण शास्त्राची आहे की कृष्णाला अगदी पावडर लाली लावून अगदी त्याची गंमत केली होती, सगळं मान्य आहे. पण तो कृष्ण त्या राधेला, त्या गवळणींना त्या रूपात मी येईन असं वचन दिलं होतं. ती वचन पूर्तता केली तुमच्यासाठीच. पण ती राधाबाई आजारी पडली हो, आजारी पडली. 2 महिना गाणी लिहून आजारी पडली. मग त्या कृष्णाला वाटलं माझी राधाबाई गेली कुठे, म्हणून शेवटी तो कासाराचं रूप घेऊन तो श्रीकृष्ण गेला आणि त्या बांगड्या भरल्या. कशा त्या बघा, कोकडे को गंमत फक्त बघा. लांबोरे फक्त सोंगाडे नाही, लांबोरे तुमची चाल भाग विषय सगळा देतो. कसा बघा. अग तुझ्या यासारख्या किती जणी बाजूला सारल्या ग, हे भेंडी बाजूला सारल्या ग, हातात तुझ्या बांगड्या भरल्या ग. इसको बोलते विकास लांबोरे. दिला भाग त्यांचा, आता माझ्या गवळीचा भाग द्यायचा. जीव वाळून टाकावा वाटतो त्या काळी काळी काय असा गुरु मी केला, मग उतार माझा केला रे केला, मी पक्क्या गुरुचा चेला. कळून जातोय. जरा वळून बघ तू माग, राग नका तुझ्या काग. मिस्टर नितीन पवार મને પણ થોડી થોડી ગુજરાતી આવડે છે. ગુજરાતીમાં હું બારી કરું શકું છું. ભાઈ નાઈ જવા દે બરાબર. જરા વળું વાત તું માગ, રાગ નકા तुझ्या काग. दिल्या शब्दाला तू जाग बाई जाग. ते जागतात तसं. लांबोरे बोलते सबको बोलते मालूम ना. असं आहे ते. घरात बसून बेडवर सोफ्यावर बसून 2 बटनचं काम, फक्त मोबाईलवर जायचं, कमेंट करायचं. हा काय सोंगड्यासारखा बारी करतो, नॉन सेन्स. पण घासायला लागते. आज सुरत मध्ये माणसं डायलॉग म्हणतायत, ही छोटी गोष्ट आहे. शक्तिधुराच्या इतिहासामध्ये नाट्यगृहामध्ये 25 कार्यक्रम झाले आणि या शक्तिधुराच्या माध्यमातून या राज्यातला सगळ्यात मोठा आयुक्त तुकाराम मुंडेने कॉल करून मला बोलवलं. हे श्रेय माझं नाही, हे श्रेय माझं नाही, त्या कलगीधुराचं आहे. आणि ह्या माणसाचं देखील आहे. आज जो काय मी थोडाफार ओढतो ना, ह्याच्या जीवावर ओढतो. तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी. पण बारीक ते काढायचं नसतं. पण आपण खाल्लेल्या मिठाला जागणारा माणूस. मी आयेच्या गाण्यात फेमस झाला आणि तिथपासून जे काय चमाकलं होतं का बोलून सोय नाही. पण आयेच्या गाण्यात माझा जो पाठीराखा कोण असेल तर मिस्टर नितीन पवार.
I love you for that helping. डोंगराच्या आडून एक वैसा डोंगर. जरा वळून बघ तू माग, राग रागावा तुझ्या काग. दिल्या शब्दाला तू जाग वैराग, दिल्या शब्दाला तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचा तुझ्या मायेचा पडलंय मला तोड. पडलंय मला तोड. पडलंय मला तोड. शब्द जाड कधी तुझ्या जपलंय जीवा पाड. जपलंय जीवा पाड. जपलंय जीवा पाड. सोड म्हणून शिर बसला, सोड म्हणून शिर बसला. लाड करतेस माझं काग, मन लाड करतेस काग. दिल्या शब्दाला राधे तू जाग वैराग, दिल्या शब्दाला राधे तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला तू जाग वैराग. मन मनाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू माग, राग रागावा तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, राग रागावा तुझ्या काग. धन्यवाद. संपत तुकाराम कनौजे, गाव पाने सॉरी पाने सहावर. संपत तुकाराम कनौजे गाव पाने. आणि यांच्याकडून मुलांसाठी मुलांना 400 रुपये आणि बुवांना 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली. सोबत आणि रायगडवाडी गावदेवी झोलाई माता केतन शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रकाश गोरिवले साकलेवाडी 500 रुपयाचं पारितोषिक घाणेकर बुवांची मेवण्याकडून आलेलं आहे. धन्यवाद माऊली. आणि रुद्रांश केशव पवार गाव कावळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर शाहीरांनी प्रश्न विचारला. गमती जमती ठीक आहेत, पण शास्त्राचे भाग आहेत. शाहिरांची आणि माझी आयुष्यातली पहिली वारी आहे, स्मरणात राहील. आणि शाहिरांचा प्रश्न आहे की प्रभू रामचंद्राने हनुमंताजवळ खून म्हणून अंगठी दिली, ती कोणती होती? पंचधातू सोडून सांगायचं तर शाहीर त्याचं आधी मी कथा गातो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण वनवासाला निघाले, त्यावेळी अयोध्येच्या विशीजवळ सर्व राजेशाही वस्त्र, दिव्य अलंकार व आभूषणे काढून नगरवासींना दिली व अयोध्येच्या राजसिंहासनावर ठेवण्यासाठी सांगितले व आपण पाषाण अलंकार परिधान केले, त्यामुळे ती अंगठी पाषाणे धातूची होती. प्राचीन काळी पाषाण धातूची शिल्पे, मूर्ती, अलंकार, शास्त्रे वापरली जात आणि आजही ती अस्तित्वात आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, ती अंगठी जी होती ती दगडाची होती, पाषाणाची होती. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटवून घ्यायला अशी अपेक्षा करतो. माझा प्रश्न असा आहे की शाहीर की हा जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, तो जेव्हा शेतात जातो नांगर धरून किंवा आपली शेती करतो, त्यावेळेला तो शेतात जाताना जर त्याने कमरेला आकडी कोयती बांधून जर तो शेतात गेला, शेतीची कामं केली, तर त्याच्यावरती कोणतं अरिष्ट, कोणतं संकट त्याच्या इष्टकेवरती येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे. प्रश्न सोपा, साधा, सुटसुटीत आहे. तर काय म्हणतोय? राजा सर्जला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोकावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोकावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोकावर. आकडी कोयतीला बांधून दादा
माझ्यावर पस सोडला आणि म्हणाले त्याचा भाग सोडून दाखव. विषय गायला अहिल्यादेवी होळकरांचा फार छान, त्यांनी कोड्यात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शाहीर विकास नागोरे बोलते भ्याडी शक्तित्रयामध्ये भाग पुढचा तरी गावा तर त्याच्या आधी तरी घडावा. थोडासा इफेक्ट कमी होते बाप्या, इफेक्ट कमी होते. आधीचा तरी गावा तर त्याच्यानंतरच गावा. अहिल्याबाई होळकरांचा याने भाग गायला बरोबर आहे. तुला मर्द म्हणू का? हा, पण अहिल्यादेवी होळकर महाराणी झाली जी कर्मयोगिनी धर्मयोगिनी ह्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती अहिल्यादेवी होळकर. 1828 ला जेव्हा बेंटिकने पहिला कायदा आणला इंग्रजांच्या काळात या देशामध्ये की सतीबंदी हा कायदा पहिला आणला. पण त्याआधी 1797चा जन्म, त्यावेळेला 15 वर्षाची पोरगी अशी लग्न लावलं आणि ज्या वेळेला त्यांचा नवरा धारातीर्थ पडला त्यावेळेच्या गोष्टीनुसार त्या चितेवर, नवऱ्याच्या चितेवर त्या बाईने जाळायचं असतं, जिवंत जाळायचं असतं, तिला सती म्हणतात. आणि ही त्या धनगर पुत्राने, त्या मल्हारराव होळकराने पहिल्यांदा क्रांती केली की तू जरी सून असलीस तरी माझी लेक आहेस, तू काही याच्यानंतर जळायचं नाही, नवऱ्याच्या गादीवर बस आणि राज्य सरकार चालव. आणि म्हणून तो थोर श्रेष्ठ मल्हारराव होळकर त्या इंग्रजांच्या आधी देखील तो सतीबंदीचा कायदा नव्हे तर ज्वलंत उदाहरण देणारा तो मल्हारराव होळकर तुमचा भाग देतोय. शाहीर ऐकून घ्यायचं. मी पोम पोम करावं मग तुम्ही बाजूला सरावं, कोणी आडवं आलं तर मी बिरे करावं. भेंडी या चाली गेली या कुठं आता काय माहिती, बरं भारी आहे, चालीमध्ये एक्सपर्ट आहे. तो काळही सरावा तो बम करावा, तो काळही सरावा आणि सरून उरावा, हा इतिहास दाखला तुम्ही ध्यानी धरावा. चित्त्याच्या वर्ण अडला सुनेला घ्या पुरावा, मनाला हेरावा ह्या मर्द गड्याला मुजरा करावा, मनाला हेरावा ह्या मर्द गड्याला मुजरा करावा. त्यांचा गणाचा भाग दिलाय, गवळीचा भाग दिलाय, त्यांच्या पदाचा भाग दिलाय, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. जाग्यावर शेवटची 2 मिनिटं घेतोय. आज आम्ही दूरदेशी रायगडावरचे, खेडावरनं, रत्नागिरीचे आज आम्ही मोठा पाण्यासाठी आलो. इथे आलो, या गुजरात भूमीमध्ये आलो. गुजरात देखील पवित्र भूमी आहे. एका आईची लेकरं 1956 ला आम्ही वेगळे झालो. आता बॉम्बे प्रांत होता, महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होता आणि संयुक्त महाराष्ट्र झाला 1960 ला, तेव्हा आम्ही वेगळे झालो. पण आजपर्यंत आम्ही त्यांच्या नोकऱ्या कराव्यात, कधी त्याने आमच्या नोकर व्हावं. संस्कृतीची देवाणघेवाण आहे आणि आज गुजरात सारख्या पवित्र भूमीमध्ये आज महाराष्ट्राची लोक करायचे नाते आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहे. पण आज तिकडे आम्ही नोकरी धंद्याला आलो. आम्ही सगळी आमची सुख आम्ही घेतली, मस्तपैकी पोरगी बघितली, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, मुलबाळ झालं, इकडे फ्लॅट घेतला, 4 व्हीलर घेतली, पेन्शन मिळाली, सगळं बरं आहे. पण गावाला तिकडे घर बंद पडतं. जो पण वाडवळी तिथून नांदून गेलाय तो गाव माझा रिता झालाय. एक गाणं गातोय, प्रबोधनाचं काय म्हणतोय. मुलाबाळानी गज बजलेला, मुलाबाळानी गज बजलेला, गाव होत माझं त्यावेळी. मुलाबाळानी गज बजलेला, गाव होत माझं त्यावेळी. काय आली आता ही पाळी, अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी, अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी, अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी, अर्ध्या घराला लागली टाळी. मुलाबाळानी गज बजलेला, मुलाबाळानी गज बजलेला, गाव होत माझं त्यावेळी. मुलाबाळानी गज बजलेला, गाव होत माझं त्यावेळी. काय आली आता ही पाळी, मनोज सांगले माऊली
गाव पाणसई करंजे वडील पाणसई गावी वारी झाली त्यातील गाणं बोलले. कुठलं गाणं बोलू माऊली? 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि माऊलीने सांगितलं की रत्नागिरीचं गाणं मी लिहितो आणि लगेच दुसऱ्या बारी सादर करतो, जास्त वेळ घेत नाही. दुसरी बारी शायरांनी कशी करावी, कशी करावी, लांबरे बुवा जर मागून नाही गेला तुमच्या सांगितले अरे यांपी आलोच.